मुलतानी माती आता सगळ्यांना माहिती आहे की याचा आपल्या पूर्ण भारतभरात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने यूज केल्या जाते आणि खरंच ही आपल्या स्किनसाठी चांगली असते. पण माहिती आहे मी आधी काय करायची, खूप जास्त मुलतानी माती घ्यायची, फेसला लावायची, कारण माहीतच नव्हतं की कुठल्या पद्धतीने वापरायची आणि मग ती स्किन ड्राय व्हायची आणि मग मला वाटायचं की सगळे म्हणतात मुलतानी माती तर खूपच छान आहे पण कसला ग्लो देते, काही ग्लो देत नाही. पण खरं तर इथे मी चुकीची होती, ही माती चुकीची नव्हती. मला आधी कळायचंच नाही की माझी स्किन टाईप काय आहे, ड्राय आहे, ऑइली आहे, कॉम्बिनेशन आहे, सेन्सिटिव्ह आहे. लावायचं आणि खूप वेळ ते पापडासारखं सुखतपर्यंत त्या स्किनला ठेवायचं आणि मग कसला ग्लो आणि कुठलं काय, सगळे रिझल्ट चुकीचे मिळायचे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्यात पहिले आपण जेव्हा ही मुलतानी माती लावतो ना तर आपला स्किन टाईप ओळखायचा आणि नंतरच यात कुठले पण इन्ग्रेडियंट ॲड करायचे आणि इन्ग्रेडियंट अवॉइड करायचे जेव्हा आपण मुलतानी मातीचा पॅक तयार करतो. नमस्कार, मी एकता तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. बघा, खरं सांगते, आपण कुठलं पण फेस पॅक लावतो ना तर असं माइंडमध्ये टाकायचं की झकाझक गोरच होणार बाबा, किंवा मग तो ग्लोच येणार कोरियन आणि मग अजून काय काय, कुठले पण महाग प्रोडक्ट वापरा, घरचे उपाय करा, हे लक्षात ठेवायचं. खूप म्हणजे मी पांढरीच होऊन जाणार बाबा किंवा खूपच चेंज येणार असं नाही. ठीक आहे, आपल्याला टॅन असतो स्किनवर, किंवा आपण कुठे बाहेर गेलेलो असतो फिरायला त्यामुळे ओव्हर टॅनिंग झालेलं असतं, किंवा आपण खेळायला जात असतो, स्विमिंग करत असतो, सगळ्या गोष्टींमुळे जी स्किन थोडी काळवंडली जाते किंवा टॅन म्हणतो आपण ती जाते, तर ती कमी करायला नक्कीच मदत करते. आज आपण बघणार आहोत मुलतानी माती वेगवेगळ्या स्किन टोननुसार आपण कशी लावायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्यायचं, खूप स्किनवर पापड होतपर्यंत ठेवायची नाही, रोज लावायची नाही. मग आपल्याला वाटते मला ग्लो कसा मिळणार, नाही. मी माझं सांगते, मला काहीही माहिती नव्हतं पूर्वी. मी मुलतानी मातीला चुकीच्या पद्धतीने लावल्यामुळे माझी स्किन ड्राय व्हायची. म्हणून लक्षात घ्यायचं, आपण कुठलं पण घरगुती किंवा महाग प्रोडक्ट यूज करत आहे, देतं महाग पण प्रोडक्ट काही काळासाठी जे स्किनला लाईटनिंग म्हणतो करत असते, किंवा आपण घरगुती उपाय ते पण आपल्याला लाईट करत असतात, पण काही वेळासाठी. अशी कुठलीच जगात गोष्ट बनलेली नाही की तुमचा स्किन टोन एकदम गोरा बनवून टाकणार किंवा बाबा असंच होणार नाही. तुम्हाला आपल्या स्किनसोबत आतमध्ये पोटातही तशा काही गोष्टी टाकाव्या लागतात, तेव्हाच कुठे या चेहऱ्यावर ग्लो येतो. चला तर आज बघूया आपण मुलतानी मातीचा वेगवेगळ्या स्किन टाईपनुसार आपण यूज कसा करायचा. सगळ्यात पहिलं म्हणजे ऑइली स्किनसाठी कुठल्या प्रकारे मुलतानी माती यूज करायची. पण त्याआधी मला एक सांगायचं आहे, जेव्हा आपण कुठला पण फेस पॅक आपल्या स्किनला लावतो ना तर आपण चेहऱ्याला वेगवेगळे स्माईल देणं किंवा एक्सप्रेशन देणं थांबायचे, कारण फेस पॅक क्रॅक होतो आणि स्किन पण आपली क्रॅक व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, आता फेस पॅक आपण ऑइली स्किनसाठी तयार करू तर त्यात गुलाब जल नक्की टाकायचा आणि तुम्ही लिंबाचे थेंब टाकणार असाल तर प्लीज रिक्वेस्ट आहे, 1-2 थेंबांच्या वर जास्त टाकायचं नाही, कारण तुमच्या स्किनला पुन्हा ड्राय किंवा इरिटेट करू शकतं तुम्ही ओव्हर लिंबू जर आपल्या स्किनला लावलं तर. आणि त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला काही वेळाने नक्की दिसणार. तुम्हाला वाटणार की जो ग्लो होता ना तो संपलेला आहे. म्हणून लिंबाचे थेंब कमी प्रमाणात टाकायचे. ठीक आहे, तुम्ही जर हाताला लावत असेल किंवा पायाला बॉडी स्क्रब म्हणतो किंवा बॉडी पॅक, तेव्हा तुम्ही लिंबू छान चोळू शकता, कारण आपली फेसची जी स्किन आहे ना ती खूप सेन्सिटिव्ह असते. तर ऑइली स्किनसाठी सगळ्यात बेस्ट आहे 2-3 लिंबाचे थेंब टाका, गुलाबजल टाका आणि मुलतानी माती घ्या. तुमच्या स्किनला जो उन्हाळ्यात खूप एक्स्ट्रा ऑइल सिक्रेशन होते ना ते सुद्धा कमी व्हायला नक्कीच मदत करतं. पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, इथे ऑइली स्किनवाल्यांनी पण एक चूक टाळायची, ती म्हणजे लिंबाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करायचा नाही आणि 10 ते 15 मिनिटं नाही, तर 5-7 मिनिटांनंतर जेव्हा थोडी थोडी ड्राय व्हायला सुरुवात होते ना तो फेस पॅक, तेव्हाच त्याला धुवून टाकायचा. आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हळूहळू मसाज करत करत सुद्धा तो फेस पॅक रिमूव्ह करायचा. तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार. एक्सेस ऑइल जे फेसवर तयार होतं ते सुद्धा कंट्रोल व्हायला नक्कीच मदत करणार. म्हणजे ॲक्नी. आता सगळ्यांना माहिती की पिंपल्स, ॲक्नी, कधी कधी कुणाला उन्हाळ्यात खूप ॲक्नीचा त्रास होतो. पण मला इथे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की जर तुम्हाला खूप जास्त ॲक्नीज येत आहे, पिंपल्स येत आहे, तर याचं कारण हे नाही की तुमच्या चेहऱ्यावर खूप डर्टच आहे बाबा किंवा तुम्हाला खूप ऑइल सिक्रेशन होत आहे फेसवर त्याचमुळे येत आहे. महत्त्वाचे कारणं खूप वेगवेगळे आहे. मला इथे
थोड्या तरी वेळात सांगायचं आहे, ते म्हणजे तुमचं खाणं, तुमच्या बॉडीला तुम्ही डिटॉक्स नसेल करत, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ओव्हर जंक फूड खात असेल, प्रोसेस फूड खात असेल, तुमचे हार्मोन्स बॅलन्स नसणार तरीसुद्धा तुम्हाला खूप जास्त ॲक्ने पिंपल्स येऊ शकतात. त्याचप्रमाणे तुमची झोप व्यवस्थित नसणार, स्ट्रेस आला असणार, त्यामुळे सुद्धा तुम्हाला ॲक्ने येऊ शकतं. आणि मग तुम्हाला वाटते की मी अप्लाय वरून खूप करत आहे तरी मला रिझल्ट मिळत नाही आहे. तर लक्षात घ्यायचं, इथे तुम्ही सगळ्यात आधी आपण जे फूड खाताय, काही ड्रिंक्स पिताय, त्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वाचं आहे. तर आता आपण बघूया मुलतानी माती ॲक्नी स्किनसाठी कशी हेल्प करते आणि आपण त्यात काय टाकायला पाहिजे. मला इथे तुम्हाला म्हणायचं आहे, ॲक्नी स्किन आहे त्यांनी आपल्या स्किनला खूप मोठ्या प्रमाणात त्रास द्यायचा नाही. कारण स्किनला जेव्हा तुम्ही परत परत काही ना काही अप्लायच करत राहता, जर तुम्हाला कुठलीच काही सूट होत नसेल ना गोष्ट, थेट तुम्ही डॉक्टरांकडे जा, त्यांना विचारा की मला हे प्रॉब्लेम, त्याचं कारण सांगतात ते, त्यानुसार ते औषध देतात. म्हणून प्लीज जर तुम्ही इथे मुलतानी मातीचा फेस पॅक लावत असाल, साधं त्यात ॲलोवेरा जेल, गुलाबजल टाका आणि मुलतानी माती टाका. त्याच्यानंतर तुम्ही कुठलंही इन्ग्रेडियंट वापरू नका. तुम्ही लिंबू, टमाटर, परत अजून काही नाही, सिंपल ठेवा आणि आपल्या स्किनला लावा. 5 ते 7 मिनिट आपल्या फेसवर ठेवा आणि हळूवार रिमूव्ह करा. मसाज करून हळूहळू. स्किनला त्रास द्यायचा नाही. आपली स्किन दगड नाही आहे की आपण त्याला घसा घासणार आहे. म्हणून स्किनला हळूहळू छान मसाज करा आणि तो फेस पॅक रिमूव्ह करा. तिसरं म्हणजे जी माझी स्किन आहे ती ड्राय पण असते आणि पोर्स पण कधी कधी ओपन होतात. जेव्हा माझी झोप नाही होते तेव्हा खूप पोर्स ओपन होतात आणि सडनली ड्राय पण होते ती आणि ऑइली पण होते. मग आता मुलतानी माती ओपन पोर्ससाठी तर हेल्प करणार, पण ड्राय स्किनसाठी कशी? मी टाकते त्यात ॲलोवेरा जेल टाकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी टाकते बदाम पावडर किंवा बदामचा पेस्ट करून घेते. आपल्या स्किनसाठी खूप मिरॅकल वर्क करते ते म्हणजे बदाम. खरं तर ती ड्राय स्किनसाठी एक बेस्ट नॅचरल इन्ग्रेडियंट आहे असं मला वाटतं, कारण मी आता काही महिन्यापूर्वीच ती यूज करायला सुरू झालेली आहे. कारण 10 दिवसातनं तरी एकदा हा फेस पॅक लावते मी. त्यात टाकते मी बदाम, ॲलोवेरा, परत मला वाटत असेल थोडे ग्लिसरीन टाकते मी त्यात, गुलाबजल टाकते आणि तो फेस पॅक आपल्या स्किनला लावते. खरंच खूप सॉफ्ट मला स्किन वाटते आणि ड्रायनेससुद्धा कमी झालेला दिसते. नाही तुम्हाला मुलतानी मातीचा यूज करावा वाटतंय तर प्लीज बदाम पावडरचा तरी तुम्ही फेस पॅक लावा. तुम्हाला अमेझिंग रिझल्ट दिसणार. ज्यांची खूप ड्राय स्किन आहे आणि ज्यांना असं वाटतं ना की मला बाहेरचे प्रोडक्ट नको यूज करायचे, महागडे किंवा केमिकल प्रोडक्ट्स, पण मी करते. मी खरं सांगते, मी फेसवॉश यूज करते. मी सिम्पलचा फेसवॉश यूज करते, खूप छान असते. इथे मी घेतले आहे 2 बदाम, छान मिक्सरमध्ये बारीक करून टाकले. यात टाकले गुलाबजल, ग्लिसरीन, ॲलोवेरा जेल, कारण माझी ड्राय स्किन असल्यामुळे यात थोडे मी ग्लिसरीनचे सुद्धा थेंब टाकत असते. आणि बदाम स्किनसाठी खूप छान काम करत असते, स्पेशली ड्राय स्किनसाठी खूप महत्त्वाची. यात व्हायटमिन ई असतं, स्किनला खूप छान हायड्रेशन देत असतं. आणि गुलाबजलसुद्धा आपल्या स्किनला खूप छान थंड ठेवायला मदत करत असतं. मी इथे हा 2 बदामाचा मिक्स तयार करून घेतलेला आहे. खरंच स्किनवर ग्लो यायला खूप मदत करतो. आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा तुम्ही लावू शकता आणि बघा स्किन खूप छान तुम्हाला रिझल्ट देणार. नक्की तुम्ही हा फेस पॅक ट्राय करा. 10 ते 15 मिनिट तुम्ही ठेवायचा नाही, केवळ 7 ते 8 मिनिट ठेवायचा आणि हळूहळू मसाज करायचं छान स्किनला. कारण यात आपण ड्राय होतपर्यंत जसं ठेवला फेस पॅक तर स्किन क्रॅक होण्याची शक्यता असते. पण खरंच तुम्हाला हा फेस पॅक नक्की ग्लो देणार. तुम्ही कुठला पण फेस पॅक लावला आणि त्यानंतर जर आपल्या स्किनला तसंच सोडलं वाऱ्यावर आणि मॉइश्चरायझर जर लावलं नाही तर प्लीज तुम्ही विसरून जा की तुम्हाला खूप छान ग्लोच मिळणार आहे किंवा तो तुम्हाला इन्स्टंट फ्रेशनेस वाटतो, कूलनेस वाटतो, तो सगळा चालला जातो. तुम्हाला नाहीच कुठलं मॉइश्चरायझर आवडत असेल तर प्लीज तुम्ही ॲलोवेरा जेल तरी लावा, गुलाबजल तरी लावा. कारण आपल्या स्किनचं नॅचरली ऑइल जे असतं ते कुठला पण फेस पॅक लावल्यानंतर निघलेलं असतं. म्हणून प्लीज तुम्ही आपल्या स्किनला कधीच कुठलाही फेस पॅक लावल्यानंतर असं विदाऊट मॉइश्चरायझरनी सोडायचं नाही. आणि नेहमी सतत 2 दिवस गेले, 3 दिवस गेले की हा फेस पॅक लावायचं करायचं नाही. त्यात खूप लिंबू टाकायचं नाही, कुठलीही ॲसिडिक गोष्ट वारंवार आपल्या चेहऱ्याला लावायची नाही. त्यामुळे आपली स्किन इरिटेट होऊ शकतं आणि साईड इफेक्ट होऊ शकतं. म्हणून प्लीज या गोष्टी नक्की तुम्ही लक्षात घ्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही या मुलतानी मातीच्या फेस पॅकला यूज करा आपलं स्किन टाईपनुसार. थँक्यू सो मच. आणि
तुम्हाला जर खरंच व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय. आणि हां, सगळ्यात आधी स्वतःवर प्रेम करा, कारण तुम्ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात.